तुम्ही अजून एक मुद्दा घेतला, दुधाची भेसळीचा प्रॉब्लेम आहेच आणि या पट्ट्यामध्ये तर प्रचंड आहे. गीर गाईचं दूध म्हणून आपल्या जर्सी गाईचं दूध पॅकिंग करून पाठवायचं प्रमाण वाढलं आहे असं तुमच्या बोलण्यातून जाणवलं. नाही, ही वस्तुस्थितीच आहे. ज्यावेळेस गिर गाईचं दूध म्हणून मार्केटमध्ये जाते A2 म्हणून, त्यावेळेस त्या दुधाला 80, 90, 100 रुपयापर्यंत भाव मिळतो आणि त्याच्यामुळं आपल्या HF गाईला, जर्सी गाईला हा मार्केटमध्ये आपण डाऊन व्हायला लागलो. तर त्या संदर्भात ती पद्धत झाली नाही पाहिजे आणि राजस्थान लोकांचं मार्केटिंग वाढत चाललं. तुम्हाला माहिती सांगतो, ते राजस्थानने सौराष्ट्रमधले गुजराती लोक आहेत. हां, ओके. तर त्या संदर्भात आपल्या परिसरामध्ये सगळं जर दूध जमा केलं गिर गाईचं तर ते 3000 लिटरसुद्धा जाणार नाही. आणि म्हणजे अख्ख्या आंबेगाव तालुक्यातल्या परिसरातल्या ज्या गिर गाय आहेत ते जर जमा केले तर 3000पेक्षा जात नाही जायचं आणि ते दूध मार्केटला भरपूर प्रमाणात जाते आणि त्याचा परिणाम आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यावर हा होत राहिला. वैयक्तिक डेअरी मालकाला त्याचा फायदा होत राहिला, जे पॅकिंगमध्ये जे 3-4 रुपये त्याला मिळत असतील, परंतु त्याचा परिणाम आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यावर होत राहिला आणि आपल्या HF दुधाला मार्केटिंग डाऊन होत चाललं. आता हे जे दूध आहे यांचं तुम्ही म्हणताय का पूर्ण आंबेगाव तालुक्यात टोटल गिरगायांची बेरीज 3000 होणार नाही. हजारो टँकरचे टँकर 10-10, 20-20 हजार टँकर जातात कसे मग हे गिरगायांचे? म्हणूनच गिर गाईचं आज जी जी हे चालले आत्ता तपासणी, तर खरोखर गिर गायांचं दूध या तालुक्यामध्ये वस्तुस्थिती किती आहे हे पहिलं नियंत्रण केलं पाहिजे आणि त्यांचं इथून मागं दूध गिर गाय म्हणून गेलं किती याचासुद्धा तपास केला पाहिजे. फसवणूक होते गिरगायांच्या नावाखाली शहरामध्ये. 100% फसवणूक होती. तिथल्या गिरायकांना माहीत नसतं. दूध घेणारे सुद्धा आपलेच असतात आणि हातामध्ये कडं घातल्यानंतर तो ज्यावेळेस तिथं उभा राहतो दूध घेऊन, त्यावेळेस त्या दुधाकडे लोकांचं आकर्षण होतं. आता पारदर्शकता ज्यावेळेस आली त्यावेळेस त्यापासून दूर गेली लोक. अच्छा, मला इथं अनेक प्लॅन्ट आहेत, मी अनेक प्लॅन्टच्या ठिकाणी गेलो तर मला असं आढळून आलं का तिथलंच जर्सी दूध घेत आहेत आणि हे जे पॅकिंग करणारे लोक आहेत हे त्यांच्याकडून पॅकेट घेतात, त्याच्यावर गिरगाईचं लेबल असतं तेच हे करतात. त्याच्यात कशी आहे अर्थकारण? किती रुपयाचं असं काय होतं का काय? ते फक्त पॅकिंगचे पैसे घेतात का त्याच्यामध्ये सामील असतात, काय सांगाल? नाही, आता तिथपर्यंत काय आपल्याला माहिती नाही, परंतु निश्चित A2 म्हणून ज्यावेळेस जर्सी गाईचं दूध हे गिर गाय म्हणून पाठवलं जातं मार्केटला, ही 100% फसवणूक आहे. तर ही फसवणूक कुठंतरी शासनाद्वारे थांबली पाहिजे आणि गिर गाईला रेट जास्त मिळतो आणि HF गाईला, आपल्या जर्सी गाईला रेट कमी मिळतो. हे जर टळलं तर तुमच्या याचे दुधाचे दरही वाढतील. 100% वाढतील. कारण ज्यावेळेस आता मार्केटला दुधाचा पुरवठाच कमी होत राहिला. हा ठीक आहे, बरोबर आहे, पण मला एक सांगा, ही जी गुजराती काय लोक आहेत हे कसं आहे यांचं अर्थकारण? तिथं तर काय 30-40 गाय दिसतात आपल्याला, त्याच्यापैकी काही वासरा असतात. नाही, आता कसं आहे, तूप विकतात ते 2-2, 3-3 हजार रुपये किलोनी. सगळीकडे भेसळीचं प्रमाण हे झालेलंच आहे, परंतु त्यांच्या नावाखाली त्यांना मार्केटमध्ये मार्केटिंग राहतं आणि ते मार्केटिंग कुठंतरी त्यांचं थांबलं पाहिजे. याला आळा बसावा असं वाटतं या लोकांना. 100% आळा बसलाच पाहिजे. 100% आळा बसला तर सर्वसामान्याचं हित, शेतकऱ्याचं हित 100% साधलं जाईल. लोकांचं काय मानसिक? आता आपण पेपरला बघतो दूध बऱ्या प्रमाणात घटलं याचा अर्थ ती भेसळ होती आणि त्या तुकाराम मुंडे यांची जी कारवाई चालली त्याची दहशत म्हणून प्रत्येकजण त्यापासून दूर गेला. आता तुम्ही जिथं दूध घालता वगैरे परिसरामध्ये दूध कमी झालंय. आता आपण पेपरला ऐकतो ना, आपण कुठं प्रत्येक डिग्रीवर जाऊन गेल्या चेक केलं महिन्यात का किती त्यांचं मी सांगतो, गेल्या महिन्यात कात्रज दूध संघाचं सांगू, आता हे खाजगीचं काही कळणारच नाही आपल्याला. कात्रज दूध संघाचं दूध मागचं ना आताचं दूध 22,000 लिटरचा फरक झाला आहे. नाही, आता पावसाचा परिणाम थोडाफार गायांवर होऊ शकतो पण इतक्या प्रमाणात नाही होणार. काय मागणी करणार या A2 आणि A1च्या बाबत? नाही, त्या दिवशी वळसे साहेब म्हटले तुम्ही लेखी स्वरूपात गिर गायांच्या संदर्भात पत्र द्या का A2च्या संदर्भात देणार आहे का पत्र? का आम्ही दिलंय? स्वतः देणार पत्र. पण त्यांच्याच निरगुडसर गावामध्ये असंच ते गिरगाईंचा कळप आहे. नाही, कळप आता ते स्वतः शेवटी पोट भरण्यासाठी जे आल्यात ना, पण त्यांनी त्यांच्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने व्यवसाय करावा. ते काय तर आता ते आपलं म्हणणं नाही, पण चांगल्या पद्धतीने मार्केटला दूध पाठवलं पाहिजे, गिर गाईचं म्हणून पाठवलं पाहिजे. दूध घेणारे जर आपले शेतकरी असेल, महाराष्ट्रीयन असेल, ही त्यांची 100% फसवणूक आहे. ठीक आहे, हेच अजून काय बोलायचं आहे?
हे नाही. भेसळखोरांबद्दल काय सांगाल, अजून चौकशी व्हावी? नाही, चौकशी तर 100% झालीच पाहिजे. चाललेली कारवाई ही 100% झालीच पाहिजे, पण भेसळ झाली पाहिजे. परंतु मोठमोठ्याल्या ज्या डेऱ्या आहेत ना, खाजगी डेऱ्या जोपर्यंत आपल्याला खाजगी डेऱ्यामुळं तो सुद्धा मार्केट आपल्याला आहे, पण भेसळ झाली नाही पाहिजे. कारण नुसतं ज्यावेळेस शासकीय डेअरी कात्र संघ होता त्यावेळेस 93-94चा जर काळ पाहिला त्यावेळेससुद्धा माझ्याकडे दूध होतं, अनेक वेळा खाडे होत होते. आणि खाजगी डेऱ्या ज्यावेळेस आल्या त्यावेळेस शेतकऱ्यांचं आज दूध जास्त प्रमाणात आहे. त्याच जे डेऱ्या जर नसेल तर आपल्यालासुद्धा शेतकऱ्याला त्याचा परिणाम भोगावा लागेल. मला सांगा का SNF आणि फॅटच्या नियमाचं काय सुधारणा करावी मुंडेंनी? हा 100% त्याच्यात सुधारणा केली पाहिजे. 3-2ची फॅट आणि 8-0चा SNF हा शासनाने क्रायटेरिया दुधाच्या संदर्भात लावला पाहिजे. कारण प्रत्येक गाई काय जास्त SNF म्हणून दूध देत नाही. फॅटचं बरोबर आहे फॅटचं ठीक आहे 3-2, आणि SNF 8 किती केलं? 8-0 केला पाहिजे. 8-3चा जो आहे 8-0 केला पाहिजे. पण आता काय नुकसान होतंय का तसं काय पाहिलं तर या नियमाप्रमाणे? नाही, काहींचं दूध मागं जायला लागलं ना शेतकऱ्यांचं. किती टक्के 100%? नाही, आता 1-2% तरी जात असेल, पण त्याचा परिणाम 100% होईल. कारण एवढं क्वालिटीचं दूध गाया शक्यतो सगळ्याच देत नाहीत. बरं बरं. मग त्यामुळं काय समजा असं मला कळलंय का तुकाराम मुंडेंच्या विरुद्ध काही शेतकरी उठाव करतील, आंदोलन करतील, असं करतील, असं व्हावं असं वाटतं? नाही नाही, ही तर सगळी चुकच आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या पद्धतीने चांगल्या पद्धतीचं खाद्य घातल्यानंतर गाया हे 100% क्वालिटी देतात. पण 8-0चा SNF हा शासनाने केला पाहिजे. मग हे शेतकऱ्याचं होईल तेवढं नुकसान होणार नाही. बरं बरं. मग तसं शासनाला विनंती करते. आता काय दूध रेट वाढले का नाही? दूध रेट आता 50 पैसे मागं वाढले होते. आता मी उद्या चौकशी करेन. मी काय 2 दिवस चौकशी केली नाही. बरं, मग अशीच कारवाई चालू राहिली तर दुधाला चांगला बाजार भेटेल असं वाटतं? 100% भेटणार ना. ज्यावेळेस दूध घटणार त्यावेळेस दुधाला भाव मिळणार. मार्केटमध्ये दूधच जर कमी गेलं आणि ग्राहक वाढले तर त्याचा परिणाम आपल्या रेटवर होणार ना, दुधावर होणार. तुकाराम मुंडेंबद्दल काय सांगणार? एक शेतकरी म्हणून भावना व्यक्त करा. नाही नाही, तुकाराम मुंडेंसारखा एक संत तुकारामच या महाराष्ट्रामध्ये मी तर म्हणेन. तुकारामानंतर महाराजानंतर तेच एक निर्भीड आणि स्वतःचं खातं ज्यावेळेस असेल, जी आपल्याकडं जी ताकद असेल, नियमावली असेल, त्या पद्धतीने त्यांचं वेगळं काय असं त्यांनी केलं नाही किंवा वैयक्तिक नियम त्यामध्ये केलेले नाहीत. आहे तेच केलंय. आणि पुढचे जे नियम आहेत ते यापूर्वीसुद्धा केलेले आहेत. प्रत्येकाला जी लायसन दिली त्या पद्धतीने दिलेली आहेत. त्यामध्ये यांनी वेगळं काय केलेलं आहे? परंतु काहीतरी केलंय ना, चांगलं केलंय ना. नाही नाही, केलं ते चांगलं केलं आहे, पण नियमाचे वैयक्तिक नाही केलेले. FSIचं ज्यावेळेस लायसन आपण पुढच्यांना मिळालं त्यावेळेस त्यामध्ये सगळं दाखवलेलं आहे, नियमावली दाखवली. त्या नियमाच्या अधीन राहून त्यांनी प्रत्येकाने दूध वितरण केलं पाहिजे. ते फक्त 8 नियमाचं पालन करतात, त्याचा इतका मोठा परिणाम आता हा झालेला आहे आणि शेतकरी खुश आहेत. नाही ना, चांगल्या पद्धतीने व्यवस्थित आहे. वैयक्तिक काही शेतकऱ्याचं नुकसान नाही यामध्ये. ठीक आहे, चला धन्यवाद. काय नाव सांगितलं? शिंदे. कल्याणराव शिंदेंनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे का तो 3-2 फॅटचा ठीक आहे, तो नियम बरोबर आहे, परंतु 8-0 करावा. कारण की कधी कधी काही 1-2% गायांचं दुधाचा प्रॉब्लेम होतो, तो कमीत कमी त्यांना त्रास होईल असं त्यांनी मागणी केलेली आहे. आणि अतिशय तुकाराम मुंडेंचं कौतुक देखील त्यांनी केलेलं आहे. आणि खूप A1 आणि A2 ही जी फसवणूक आहे, आपल्याला हे काहीतरी वाटतं का काहीतरी आहे, परंतु याच्यामध्ये हजारो लिटर 50-50 हजार लिटर दूध जातं आहे. मग हे दूध जातं आहे आपल्या जर्सी गायांचं. शहरातील लोक देशीचं दूध म्हणून ते डबल किमतीने हे करतायत. त्यामुळं त्याचा तोटा या जर्सी गायवाल्यांना होतो आहे, त्यांना दर देखील मिळत नाही. तर पाहत राहा शिवाय न्यूज अवसरी.